गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरलेलं नाव म्हणजे इसाक बागवान। त्यांनी भल्या गुन्हेगारांना जेरी सांडलं। त्यांची शौर्य कथा पुस्तक रूपातही आली आहे। एकूणच गुन्हेगारी पोलिसांचं काम, सरकारची भूमिका आणि या अनुषंगाने त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण जोशी यांनी। राजकीय दबाव झुगारून अंतर्गत स्पर्धा असताना सुद्धा आपल्याला सिद्ध करणारे मुंबईचे बेधडक पोलीस अधिकारी इसाक बागवान आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। चला आपण त्यांच्याशी संवाद साधूया। बागवान साहेब नमस्कार। नमस्कार। बागवान साहेब, मला सांगा, तुमच्या काळामध्ये मोबाईल, इंटरनेट असे काहीही सुविधा नसताना तुम्ही हे काम कसं काय करू शकला? त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे। त्यावेळेस आमचे नेटवर्किंग हे फक्त खबऱ्यावर आणि स्वतःचे जे कॉन्टॅक्ट्स होते, जे जवळीक होती लोकांची, त्याच्यावर अवलंबून असायचे। गुन्हा घडला, कुठल्या एरियामध्ये घडला, हे आम्हाला ज्यावेळेस नुसतं त्याची ठिकाणं माहीत पडल्यानंतर आम्ही आपल्या खबऱ्यांना कामाला लावत होतो आणि त्यापासून सगळी माहिती मिळवून नंतर ॲक्शन घेत होतो। आजच्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये हे खबऱ्यांचं नेटवर्क कुठंतरी कमी पडते असं तुम्हाला वाटतं? त्यावेळेस मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक चॅनल हे त्यावेळेस नव्हतं। आता व्हॉट्सअप, इलेक्ट्रॉनिक चॅनल्स, CCTV हे याच्या जाळ्यामुळं आता हे गुन्हेगारीच्या जगताला शोध घेण्यासाठी फार मदतीस येतात। पण पूर्वी हे नव्हतं। त्यावेळेस आम्ही खबऱ्यांचं नेटवर्क हे जाळं आम्ही करायचो। इन्फॉर्मेशन घेण्यासाठी खबरी यांना उत्साहित करायचो आणि खबऱ्याचा विश्वास आम्ही पहिलं संपादन करून घ्यायचो आणि त्याच्यानंतर चांगल्या केसेस आम्ही त्याच्यामुळे डिटेक्ट करू शकलो। बागवान साहेब, तुमची दहशत होती गुन्हेगारांवर, तुम्ही 36 एन्काउंटर केले। तुमच्या काळामध्ये सातत्याने बातम्या यायच्या कारवाईच्या। त्या अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारांच्या बातम्या जास्त असतात, कारवाईच्या बातम्या फार कमी असतात। याचं नेमकं कारण काय आहे? त्यावेळेस एन्काउंटर असं घडून येत नव्हतं। एन्काउंटर ज्यावेळेस आपण गुन्हेगार पकडायला जातो आणि त्याची माहिती मिळते की त्याच्याकडं काही हत्यारं आहेत वगैरे, त्यावेळेस आपण ते लक्षात घेऊन त्याची जाणीव ठेवून जर त्याच्यावर अटक करताना जर त्यांनी आपल्यावर प्रतिकार केला तर एन्काउंटर होतं। असं काही ठरवून वगैरे काही गुन्हेगार मारले जात नाहीत ते आणि काही नाही। इसाक बागवान या पुस्तकातनं अलीकडच्या पिढीला अलीकडच्या पिढीतील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना तुमचा धाडस, तुमच्या कारवाईतले बारकावे समजले। तर ह्याच्या पुढं सुद्धा आपण तसं इंग्रजीत पुस्तक आणतो आहे, त्याच्याबद्दल थोडं सांग। माझं हे पुस्तक मी प्रसिद्ध केलं त्याला काही कारण होतं। कारण आजकाल फिल्म वगैरे, या फिल्ममध्ये आमचे त्यावेळेचे केसेस वगैरे दाखवले जातात, त्यांच्याकडनं दाखवले जातात। त्याच्यामुळे बरेच त्यांनी फिक्शिशन म्हणजे खोटं नाटं असं जोडून ते दाखवलं जातात। तर ते खोटं नाटं दाखवल्यामुळं बरेच लोकांचे मला फोन आले की तुमच्याबद्दल फिल्ममध्ये खूप काय असं नाही, ह्या क्रिमिनलने त्याला मारलं नाही, त्यांनी याला मारलं नाही, ही गँग ही वेगळी होती, ती वेगळी। तर असे बरेच प्रश्न आल्यामुळं मी हे पुस्तक नंतर लिहिलं। मी काय लेखक नाही, पण माझ्या सगळ्या केसेस आणि खरे अनुभव हे मी त्याच्यात लिहिलं आणि ते लोकांना आवडले। आपल्या समवेत होते बेधडक पोलीस अधिकारी इसाक बागवान, ज्यांनी एकेकाळी अंडरवर्ल्डवर प्रचंड दहशत बसली होती। कॅमेरामॅन संपत मोरेसह किरण जोशी,